नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मराठवाड्यातील अतिशय सुप्रसिद्ध असं देवस्थान श्री क्षेत्र वडमावली माता या ठिकाणी. बालाघाटच्या डोंगरामध्ये वसलेलं अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेलं आणि भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशी ज्या मातेची ख्याती आहे ती श्री वडमावली माता या ठिकाणी विराजमान आहे. बीड जिल्ह्यातील धेपळ वडमावली गावाच्या जवळच 3.5 किलोमीटर अंतरावरती हे स्थान आहे. मित्रांनो, अनेक भक्तांना या स्थानाबद्दल माहिती असेलच, परंतु सकल मराठवाडा या क्षेत्राला जाणून आहे. बीड जिल्हाच नाही तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, पुणे, जालना जिल्हा येथील भक्त मंडळी या ठिकाणी दर्शन करण्यासाठी नेहमीच येते. तसेच महिन्यातील शुक्रवारी आणि मंगळवारी या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी यात्रेचं स्वरूप प्राप्त असतं. मंदिराचा परिसर अनेक प्रकारच्या झाडांनी सुशोभित झालेला आहे. या ठिकाणी वड, पिंपळ, त्याचबरोबर नांदुरकीची प्रचंड प्रमाणात झाडे आहेत. मंदिर परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे आणि अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार देखील नव्याने करण्यात आलेला आहे. हे मंदिर कधी स्थापन झालं याबद्दल प्रॉपर माहिती कुणाकडेही नाही, परंतु हे स्थान अतिशय प्राचीन आहे आणि श्री वडमावली माता या स्थानावरती बालिकेच्या रूपामध्ये वास्तव्यासाठी होत्या, म्हणून या ठिकाणी देवीचं स्थान निर्माण झालं असा इतिहास या ठिकाणी सांगितला जातो. मित्रांनो, श्री वडमावली माता ही अनेक घराण्यांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. अलीकडेच भक्तांच्या सेवेसाठी, सुविधेसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सभा मंडपाचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर नंदी महाराजांसाठी प्रचंड असा मंडप उभारण्यात आलेला आहे. मंदिराच्या सभोवतालील परिसर स्वच्छ, सुंदर आणि मनमोहक असतो. तुम्ही या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आल्यानंतर तुमचं मन या ठिकाणाहून माघारी जाण्यास तयार होत नाही, इतकं मनोहर आणि नयनरम्य असं वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असं नंदी महाराजांचं शिल्प या मंडपामध्ये विराजमान आहे. येणारे भक्त याच नंदी महाराजांच्या कानामध्ये आपला नवस बोलतात आणि त्या नवसाची पूर्तता श्री वडमावली माता देवी यांच्याकडून होत असते. श्री वडमावली माता हे स्थान जागृत असून नावाजलेल्या शक्तिपीठापैकी एक आहे. श्री वडमावली माता भक्तांच्या नवसाला पावते, भक्तांच्या हाकेला धावते अशी प्रत्येक जनमानसाची या ठिकाणी भावना आहे. तुम्ही पाहू शकता, गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर असं दृश्य श्री वडमावली माता 3 तांदळांच्या रूपामध्ये आतमध्ये विराजमान आहेत. अतिशय सुंदर असं देवस्थान, प्रत्येकाच्या मनाचं ठाव घेणारं देवस्थान, बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असं एक स्थान आहे. मित्रांनो, आपण सर्व दर्शन करूयात. श्री वडमावली माता की जय. अतिशय सुंदर असा गाभारा आहे. मित्रांनो, श्री वडमावली मातेचा फोटो या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. अशा पद्धतीनं श्री जगदंबे मातेची स्थापना आहे आतमध्ये. त्याचबरोबर गाभाऱ्याच्या बाजूलाच वडमावली मातेच्या सेवेकरी प्रथम भक्त श्री अनुसया माता यांची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर बाजूलाच जो रस्ता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय तो आहे धेपळ वडमावली ते पिराचीवाडी या गावचा जोडणारा रस्ता आहे. तो मंदिराच्या बाजूलाच असलेले कलोळ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पाण्याने अतिशय तुडुंब असं भरलेलं आहे. त्याचबरोबर पाणी हे अतिशय स्वच्छ आहे. या स्थानाची ओळख हीच आहे की या स्थानी असलेलं जे पाणी आहे, जे पाण्याचे स्रोत आहेत ते कधीही आटत नाहीत. या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये या किंवा पावसाळ्यामध्ये या, मंदिराच्या समोर वाहणारी जी छोटी नदी आहे, त्याचबरोबर मंदिराच्या बाजूला असलेले जे कलोळ आहे, या दोन्ही ठिकाणचं पाणी कधीही आटत नाही. भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. हीच या क्षेत्राची एक जागृत स्थान असल्याची ग्वाही देते. मित्रांनो, बीड जिल्ह्याला लाभलेले हे अतिशय सुंदर असं स्थान अतिशय भक्तांच्या मनाचं ठाव घेतं. पंचक्रोशीतील सगळी भक्त मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येते. धेपळ वडमावली असेल, विडा असेल, देवगाव असेल, आंधळेवाडी असेल, पिराचीवाडी असेल, त्याचबरोबर सासुरा असेल, लिंबाची वाडी असेल, या ठिकाणाहून येणारी सर्व भक्त मंडळी या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये दर्शनासाठी येत असते. अतिशय प्राचीन आणि जागृत असं स्थान ते तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचं आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील.
बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.